कशासाठी तुम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटले आणि काय कारण होतं? माझं नाव बाळासाहेब सैंदाणे, आदिवासी मच्छीमार सहकारी संस्थेचा चेअरमन आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार जळगाव जिल्ह्यामध्ये 111 मच्छीमार सहकारी संस्था आहेत आणि त्या 111 मच्छीमार सहकारी संस्थांवर मत्स्य विभाग कार्यालयाचे विभागीय आयुक्त आणि त्यांचे वरिष्ठ हे शासन निर्णयाचा निकष लावून बेकायदेशीररित्या त्यांच्यावर अन्याय करतायत. त्यांना न्याय मिळत नाही. पण सहकार कायद्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने जे धोरण राबवलेलं आहे त्या धोरणानुसार मच्छीमार सहकार संस्था ह्या पोटनेम आणि सहकार कायद्यांचं तंतोतंत पालन करतायत. त्या शासन निर्णयाचा निकष लावून काळ्या यादीत टाकण्याचा धमक्या देऊन 111 संस्थांना ब्लॅकमेलिंग केले जाते. त्याच्यावर न्याय मागण्यासाठी जिल्हा अधिकारी साहेबांच्याकडे आम्ही न्याय मागायला आलो होतो आणि 2020 पासून ग्रामीण पाणी पुरवठा सचिन मच्छीमार सहकारी संस्था शिरसोली या संस्थेवर अन्याय झालेला आहे 2020 पासून. तर 2020 पासून तर हे जेवढेही ते सभासद आहेत यांच्यावर बसणाऱ्याची वेळ आलेली आहे आणि त्यांचा जो हक्क होता त्या हक्काचा जो तलाव होता तो तलाव बेकायदेशीररित्या तालुका बाहेरच्या संस्थेला दिलेला आहे आणि तो 2 लाख हे काहीतरी हेक्टरनं त्यांना दिलेला आहे. परंतु ह्या गरीब आदिवासी जमातींचा विचार न करताना आयुक्तांनी तो बेकायदेशीररित्या दिलेला आहे. म्हणून कलेक्टर साहेबांकडे आम्ही मागणी केलेली आहे. कलेक्टर साहेबांनी तातडीची आता 3 व्यक्तींची बैठक लावलेली आहे. CO, संबंधित निबंधक आणि मच्छीमार सहकार आयुक्त यांच्या 3 लोकांची बैठक लावलेली आहे आणि त्या तातडीने आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.